Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 26 हा आज आलेला आहे. बिलकुल 0 पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी YouTube चॅनलवर. तर मागच्या सेशनमध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण कम्प्लीटली प्रेझेंट आणि पास्ट टेन्स शिकलो. आता आजच्या सेशनमध्ये म्हणजे पार्ट 3 मध्ये आपण फ्युचर टेन्स बघणार आहोत. म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओपर्यंत 12 टेन्सेस कंप्लीट होऊन जातील. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 9 म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स. अफर्मेटिव्ह रूल बघा. ॲज प्लस शॅल विल प्लस V1 प्लस O. सेंटेन्स आहे TEH म्हणजे ते द आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. द टीचर विल गाईड मी. द टीचर सब्जेक्ट, विल इज हेल्पिंग वर्ब, guide is V1 and me is object. Negative as plus shall will plus not plus V1 plus O. The teacher will not guide me म्हणजे हेल्पिंग वर्ब नंतर साधं नॉट लावलेला आहे निगेटिव्ह मध्ये. इंट्रोगेटिव्ह बघा. shall will plus s plus V1 plus O question mark. Will the teacher guide me? question mark. नोट आहे आय आणि वी असलं तर प्रोनाउन समोर शाल लावावे. ओके. जर सब्जेक्ट सुद्धा आहे असलं तर आधी शाल लावावे. 10वं टेन्स आहे आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह रूल आहे ॲज प्लस शॅल विल प्लस बी प्लस V प्लस ING प्लस O. एक्झाम्पल बघा. शी विल बी वॉचिंग TV. ही विल बी प्लेइंग क्रिकेट. 2 सेंटेन्सेस म्हणजे चांगल्या पद्धतीने समजायसाठी ते 2 सेंटेन्स दिलेले आहे. निगेटिव्ह रूल ॲज प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस बी प्लस V प्लस ING प्लस O म्हणजे शी विल नॉट बी वॉचिंग TV. ही विल नॉट बी वॉचिंग प्लेइंग क्रिकेट. इंट्रोगेटिव्ह रूल आहे शॅल विल प्लस ॲज प्लस बी प्लस V प्लस ING प्लस O क्वेश्चन मार्क. Will she be watching TV? Will he be playing cricket? क्वेश्चन मार्क म्हणजे इंट्रोगेटिव्हमध्ये क्वेश्चन मार्क इज इम्पॉर्टंट. तर हे असे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे रूल्स होते. आता आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचे रूल बघणार आहोत. अफर्मेटिव्हमध्ये रूल आहे ॲज प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस O. हे विल हॅव फिनिश्ड हिज वर्क. निगेटिव्हमध्ये आहे ॲज प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस V3 प्लस O. ही विल नॉट हॅव फिनिश्ड हिज वर्क. इंट्रोगेटिव्हमध्ये शॅल विल प्लस एस प्लस हॅव प्लस V3 प्लस O क्वेश्चन मार्क. विल ही हॅव फिनिश्ड हिज वर्क क्वेश्चन मार्क म्हणजे ते क्वेश्चन क्रिएट होतात. आणि जर आपल्याला म्हणजे कोणत्या टेन्समध्ये एखादा सेंटेन्स दिलेला आहे आणि तुम्हाला ते टेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण अफर्मेटिव्ह रूल वापरतो, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह नाही. 12वा टेन्स आहे आपला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अफर्मेटिव्ह रूल बघूया. ॲज प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. प्रीती विल हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. म्हणजेच आता प्रीती ही सब्जेक्ट घेतलेला आहे, मग हेल्पिंग वर्ब, मग परत हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे बीन, स्टडिंग सिन्स मॉर्निंग. निगेटिव्ह ॲज प्लस शॅल विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. प्रीती विल नॉट हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. विलच्या नंतर म्हणजे जे शॅल विलच्या नंतर नॉट लावलेला आहे निगेटिव्हमध्ये. इंट्रोगेटिव्हमध्ये बघा. शॅल विल प्लस ॲज प्लस हॅव प्लस बीन प्लस V प्लस ING प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. विल प्रीती हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग क्वेश्चन मार्क. इथे स्टडी हा वर्ब घेतलेला आहे म्हणजे स्टडीचा फोर्थ फॉर्म म्हणजेच ING लावलेला आहे स्टडिंग. अशा प्रकारे आपले 12 सेंटेन्सेस कंप्लीट झालेले आहे. टेन्सेस कंप्लीट झालेले आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याचे जे रूल्स आहेत, जे महत्त्वाचे रूल्स असतात ते बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटी अशीच वाजणार. बाय फ्रेंड्स.